पुण्याच्या सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे आणि चौकशीच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाहीये, तर 1% भागीदारी असलेले त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटलांना मात्र यामध्ये दोषी ठरवण्यात आलंय। पाहूयात। पुण्याच्या मुंढव्यातील सरकारी जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली आहे। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या समितीचा अहवाल आलाय, ज्यामध्ये पार्थ पवारांना सोडून इतर चौघांवर कारवाईची शिफारस आहे। अहवालात पार्थ पवारांचं कुठेही नावच नाहीये। जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना दोषी ठरवण्यात आलंय, तसंच त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याचाही ठपका ठेवण्यात आलाय। सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू, तहसीलदार सूर्यकांत येवले यांना सेवेतनं बडतर्फ करण्याची शिफारस आहे। तर सरकारी जमीन खरेदी करण्याची कृती गंभीर आहे, अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटील यांना दोषी ठरवण्यात आलंय। पोलीस तपासात आणखी लोक दोषी आढळले तर कारवाईसाठी तेही पात्र असतील, असंही या अहवालात सांगण्यात आलंय। हे प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल आहे। हा चौकशी अहवाल, चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल सुद्धा बोगस आहे। चोर सोडून संन्याशाला फाशी हे बेकायदेशीर आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे इन शॉर्ट पार्थ पवार त्याच्यात तितकेच दोषी आहेत, किंबहुना दिग्विजय पाटील हे फक्त एक्झिक्युशन करत होते। 1% भागीदारी आहे त्यांची कंपनीत, त्यामुळे 99% जे भागीदार आहेत पार्थ पवार, कोणी त्यांना क्लीन चिट देऊ शकतच नाही। याच्या पुढची जबाबदारी ही मी सरळ मुख्यमंत्र्यांवर टाकतेय। याच्या पुढे जर कारवाई केली नाही, त्यांना पाठीशी घातलं, तर तुम्ही राजकारणासाठी महाराष्ट्र सरकारच्या जमिनीला सुद्धा या अशा लोकांच्या घशात घालण्याचं जर तुम्ही ठरवत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही। विशेष म्हणजे अमेडिया कंपनीमध्ये सर्वाधिक 99% शेअर्स पार्थ पवारांचे आहेत आणि फक्त 1% भागीदारी पार्थ पवारांचे मामे बंधू दिग्विजय पाटलांची आहे। पण तरीही प्रत्यक्ष व्यवहारावर सही नाही, म्हणून पार्थ पवारांची तुर्तास तरी सुटका झाली आहे। खरं तर पहिल्या दिवशीपासून त्यांना अशा पद्धतीनं क्लीन चिट देण्याचा प्रयत्न चालूच आहे। लक्षात येतं 99% ज्याचं त्याच्यात पार्टनरशिप आहे तो व्यक्ती आरोपी होत नाही, 1% वाला आरोपी होतो। त्याच्यातच सगळं आलं होतं। सरकार तर पार्थ पवाराला वाचवतं हे क्लिअर आहे। कोणतरी कोर्टात जाईल, नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, या प्रकरणात दाद मागू। आता राहिला प्रश्न जमिनीची स्टॅम्प ड्युटी आणि दंडाच्या रकमेचं काय? तर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागानं दंडाची ही रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावलेली आहे। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला जमीन गैरव्यवहार प्रकरणात 22,46,00,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय। 6 एप्रिलच्या पुढे दंड भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाहीये, हेही स्पष्ट सांगण्यात आलंय। पण दिग्विजय पाटलांनी याविरोधात चौकशी समितीकडे दाद मागितली आहे। 6 एप्रिलच्या सुनावणीमध्ये या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार असून निर्णय दिला जाईल। अजित पवार हयात असतानाच त्यांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं चक्क सरकारी जमिनीवरच खरेदी केली। त्यातही 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरली नाही। स्टॅम्प ड्युटी ही माफ करून घेतली, पण चौकशी अहवालात पार्थ पवारांचं नावच नाहीये। तर एक कर्मचारी आणि एक अधिकारी बडतर्फ होणार आहे। प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।